महाराष्ट्रासह कर्नाटक आणि सीमा भागातील सर्वच साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन 3400 ते 3450 रुपये दर जाहीर करत असून तोडणीसाठी कोयता उचलला आहे। या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक रैतांनी उसाला 3751 रुपये प्रतिटन दर मिळावा अशा आशाचे निवेदन साखर कारखान्यांना दिले असून 3751 रुपये प्रतिटन जाहीर करण्याची मागणी सुद्धा केली आहे। पण साखर कारखाने जाहीर करीत असलेला ऊस दर आपल्याला मान्य नसून सर्व ऊस उत्पादक रैतांनी एकत्र येऊन आपल्या मागणीप्रमाणे दर मिळाल्याशिवाय उसाला कोयता लावू देऊ नका असे आवाहन श्री राजू शेट्टी यांनी चर्चेद्वारे केले असल्याची माहिती कारदगा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते श्री राजू खिचडे यांनी दिले। नमस्कार, मी राजू खिचडे, कारदगा ग्रामपंचायत सदस्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता। आज काही कारखान्यांनी 3400 रुपये दर जाहीर केलेला आहे, पण हे 3400 आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दर मान्य नाही आहे। आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब जे पहिले उचल 3751 रुपये मागितले ते दर आम्हाला पाहिजे आहे। जो पत्र आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब हे दर मान्य आहे म्हणत नाही तो पत्र कोणीही शेतकरी बांधवांना विनंती करू की आपण तोड घेऊन ये, 1-2-4 दिवस जर आपण कळ काढला तर आम्हाला आणि पैसे वाढून मिळणार आहेत। आणि हे आंदोलन आम्ही बळकट करण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो, एक दिलानं एक मनानं आपण अनेक 4-8 दिवस थांबा, अजून आम्हाला उसाचा दर मिळणार आहे। कारण हे ऊस नाही, हे सोन्याची कांडी आहे, हे लक्षात ठेवा। आणि सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय, ज्या शेतकऱ्यांना आता तोडणी घेतल्या तिथले तिथं थांबवा, कोण घेतलं नाही त्यांनी तोडणी घेऊ नका। आणि हे आंदोलन यशस्वी करायचं असेल तर अजून शेतकऱ्यांनी स्वयं बळगावं, 4 ते 8 दिवसामध्ये आम्हाला अजून सोन्याचा दर आम्हाला मिळणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय, कोणीही ऊस तोडणी घेऊ नका हे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवतीनं विनंती करतो। नमस्कार।